माय मराठी माय बोलीचं महाचॅनल या विषयावर डॉक्टर साहेब खंदारे सर यांची प्रकट मुलाखत संपन्न झाली। या मुलाखतीसाठी शारदा महाविद्यालय यांनी आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला, त्याबद्दल संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। सरांनी अत्यंत रोखठोक अशा प्रकारची प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत। आपल्याला अमूर्त संस्कृती म्हणजे काय, अमूर्त संस्कृतीचा वारसा काय आहे, मूर्त आणि अमूर्त काय आहे, याबद्दल अत्यंत सविस्तर अशा प्रकारचं रोखठोक अशा प्रकारची उत्तरं दिलेली आहेत। आणि त्याच पद्धतीने शिंदे सर असतील, परळे सर असतील आणि खडके सर असतील, त्यांनी अत्यंत मोजकी असे प्रश्न उपस्थित केले आणि सरांना बोलतं केलं, त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो। आणि हे आभार मानत असताना मला सांगावं असं वाटतं की आपण अशी मुलाखत का घेतो। याचं कारण असं आहे, कारण कुठलाही वक्ता किंवा कोणताही एखादा कवी किंवा एखादा साहित्यिक ज्यावेळेस आपली भूमिका मांडतो किंवा एखादा शिक्षक जर असेल, वर्गामध्ये विद्यार्थी जर असतील, तर तो कशा पद्धतीने फुलतो आणि अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं आपलं व्याख्यान म्हणा किंवा आपलं पाठ शिकवतो। त्याच पद्धतीने याच्या पाठीमागची भूमिका हीच आहे की मुलाखती आम्हाला एखाद्या रूममध्ये सुद्धा घेता आली असती, परंतु तसं आम्ही घेतलेलं नाही। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस समोर श्रोता असेल, त्यावेळेस असणारा साहित्यिक असणारा हा फुलतो आणि नवीन नवीन शब्दाची त्या ठिकाणी उकल होते। त्या उद्देशाने अशा प्रकारची आम्ही मुलाखत या ठिकाणी घेतो आहोत, कारण हा विषय अत्यंत व्यापक अशा प्रकारचा हा विषय आहे। साधा विषय नाही, छोटासा विषय नाही आणि अत्यंत अवघड अशा प्रकारचा विषय आहे आणि एका बैठकीमध्ये संपणारा तो विषय नाही। या उद्देशाने आम्ही अशा प्रकारचे या ठिकाणी करतो आहोत आणि त्याबद्दल या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलात। कारण विशेषतः या मुलाखतीसाठी आमची सगळ्यात मोठी जी अडचण जी आहे, ती अडचण सुप्रसिद्ध कवी आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांनी आपला म्हणजे कवित्व त्यांनी विसरून गेलेला आहे आणि स्वतःचं चॅनल त्यांनी काढलेलं आहे। जवळपास 23,000 फॉलोअर्स या ठिकाणी, कोटी फॉलोअर्स या ठिकाणी त्यांचे आहेत। माय मराठी नावाचं चॅनल त्यांनी काढलेलं आहे आणि या मुलाखतीसाठी त्यांनी आपला वेळातला वेळ अत्यंत व्यग्र आणि व्यस्त असणारा हा व्यक्ती, तो आमची मुलाखत म्हटल्यानंतर आपले सगळे कामं बाजूला सारून उदगीर या ठिकाणी ते आमच्या सगळ्याच्या अगोदर उपस्थित झाले आणि आजही स्वतःची गाडी घेऊन या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत आणि आमची ही मुलाखत त्यांनी व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे। त्याबद्दल त्यांचे आम्ही संयोजकाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि त्याचबरोबर नांदेडून आलेले सुप्रसिद्ध साहित्यिक कवी डॉक्टर शिवाजी आंबुलगेकर, ते डॉक्टर होणार आहेत, ते राहिलेले आहेत, शिवाजी आंबुलगेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो। त्याचबरोबर या मुलाखतीसाठी आवर्जून उपस्थित असलेल्या जाधव मॅडम, लोकरे मॅडम यांनी आपला वेळातला वेळ काढून या मुलाखतीसाठी उपस्थित झाल्या, त्याबद्दल आमच्या या म्हणजे कार्याला म्हणजे शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो। त्यानंतर या मुलाखतीसाठी जे काही विद्यार्थी आहेत, या महाविद्यालयाचे काही नॉन स्टाफ आहे, सगळ्यांची मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि ही मुलाखत या ठिकाणी संपन्न झाली। या महाविद्यालयाचे ग्रंथपाल यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी हजर झालेले आहेत। आमचे मित्र दत्ताजी सुद्धा या ठिकाणी हजर झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मुलाखत संपन्न झाली आहे। पत्रकार बाळासाहेब हे सुद्धा या ठिकाणी, बाळासाहेब काळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ती मुलाखत त्यांनी अत्यंत मन लावून या ठिकाणी ते ऐकलेली आहे आणि ते नक्कीच या मुलाखतीला प्रसिद्धी देतील यामध्ये संकोच नाही। आणि अशा पद्धतीची ही मुलाखत संपन्न झाली। हा दुसरा भाग होता आणि तिसरा भाग या ठिकाणी लातूरला आणि चौथा भाग हा नांदेडला घ्यायचा आहे आणि राहिलेला 5वा भाग हा औरंगाबादला होणार आहे। अशा प्रकारचं आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आणि मुलाखत देणारे डॉक्टर साहेब खंदारे हे आमचे सगळ्यांचे गुरु आहेत।
त्यांचंही या ठिकाणी वेळ दिल्यामुळं त्यांचाही मी संयोजकाच्या वतीनं माझ्या स्वतःच्या वतीनं आभार मानतो आणि ही मुलाखत संपन्न झाली असल्याचे